Hello everyone. We are discussing dengue virus. In previous lecture we have discussed the morphology, that is structure of dengue virus, and how the dengue virus can get transmitted from one source to another source. Okay, that we have already discussed in the previous lecture. In this lecture we are going to discuss the next part, that is the pathogenesis. This virus, dengue virus, it causes a dengue fever, and dengue fever is characterized by multiple symptoms की जे आपण नंतर डिस्कस करणार आहोत. पण एक्झॅक्टली हा जो व्हायरस आहे डेंग्यू व्हायरस, तो कशा पद्धतीने ह्युमन बीइंग मध्ये डिसीजेस म्हणजे एक्झॅक्टली डेंग्यू फिवर अँड बाकी सिम्पटम्स कसे एस्टॅब्लिश करतो, दॅट पार्ट वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस लेक्चर, अँड दॅट इज द पॅथोजेनेसिस. आपण जो पार्ट ऑलरेडी डिस्कस केला त्यामध्ये आपण बघितलं की हा जो व्हायरस आहे, इट हॅज टू लाईफ सायकल्स इन मॉस्किटो, स्पेशली अ फिमेल मॉस्किटो एडिस इजिप्टी. सेकंड की या एडिस इजिप्टी मध्ये एक लाईफ सायकल तो कंप्लीट करतो, ॲज वेल ॲज इन ह्युमन बीइंग इट ऑल्सो कंप्लीट्स इट्स ओन लाईफ सायकल. म्हणजे दोन होस्ट आहेत त्याचे. या दोन होस्टपैकी ह्युमन बीइंग मध्ये तो डेंग्यू फिवर कॉज करतो, बट मॉस्किटो मध्ये कोणत्या प्रकारचा इलनेस तो कॉज करत नाही. ह्युमन बीइंग मध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर तो एक्झॅक्टली व्हायरस कशा पद्धतीने मल्टिप्लाय होतो, आणि जेव्हा मल्टिप्लाय होतो इनफ नंबर मध्ये, तेव्हा कोणत्या प्रकारचे सिम्पटम्स डेव्हलप होतात आणि कशा पद्धतीने हा व्हायरस एक्झॅक्टली एस्टॅब्लिश होतो, दॅट इज द पॉइंट ऑफ डिस्कशन. Now this virus, as we all know, it is an arbovirus. Arbovirus म्हणजे हा ब्लड सकिंग आर्थ्रोपोड्स मधून ट्रान्समिट होतो. मग हा जो व्हायरस आहे ह्युमन बीइंग मध्ये, हेल्दी ह्युमन बीइंग मध्ये ट्रान्समिट कसा होतो? सिंपल वे आहे. सपोज देयर इज अ मॉस्किटो, नॉन इन्फेक्टेड मॉस्किटो, की ज्या मॉस्किटो मध्ये डेंग्यू व्हायरसचं इन्फेक्शन नाही. असं एक नॉर्मल हेल्दी मॉस्किटो आहे, आणि तो हेल्दी मॉस्किटो इफ इट बाइट्स अँड इन्फेक्टेड ह्युमन बीइंग, असा ह्युमन बीइंग की ज्याला डेंग्यू झालेला, डेंग्यू फिवर डेव्हलप झाले, त्याला डेंग्यू व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं, आणि त्या इन्फेक्टेड ह्युमन बीइंग मध्ये जेव्हा हा मॉस्किटो बाईट करतो, तर तेव्हा त्या ब्लड मधून हा जो व्हायरस आहे, दॅट व्हायरस एंटर्स द मॉस्किटो. तो व्हायरस आता त्या मॉस्किटो मध्ये आला. सपोज दॅट मॉस्किटो, आता हा मॉस्किटो कसा झाला? इन्फेक्टेड झाला. नाउ इफ सपोज दिस मॉस्किटो बाइट्स अन हेल्दी ह्युमन बीइंग, that time it transmits the virus into the skin of that human being. So in this way the virus transmits the mosquito transmits this virus from one infected human being to another healthy human being. Okay, so आता हा जो मॉस्किटो आहे, हा मॉस्किटो कसा आहे? इट इज एन इन्फेक्टेड मॉस्किटो. इन्फेक्टेड इन द सेन्स की हा जो मॉस्किटो आहे याच्यामध्ये डेंग्यू व्हायरस आहे. त्या मॉस्किटोने आधी ह्युमन बीइंगला, इन्फेक्टेड ह्युमन बीइंगला बाईट केल्यामुळे त्याचं जे ब्लड सक केलं, त्या ब्लड मधून हा व्हायरस या मॉस्किटो मध्ये आलेला. नाउ दिस मॉस्किटो इट बाइट्स टू ह्युमन बीइंग, स्पेशली इट बाइट्स ऑन द सरफेस ऑफ स्किन, नेक रिजन मध्ये किंवा अँकल रिजन मध्ये मोस्टली हा बाईट करतो. आणि बाईट केल्यानंतर दिस मॉस्किटो इट रिलीजेस द व्हायरस इनटू द ब्लड सिस्टम और अंडर द स्किन ऑफ दॅट पर्टिक्युलर ह्युमन बीइंग. आता याला म्हणायचं, दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ पॅथोजेनेसिस, inoculation. Inoculation of virus. So how the virus is inoculated into the human being? Through the mosquito. So through mosquito the virus is successfully injected into the skin of human being. आता हा जो व्हायरस आहे तो आल्यानंतर it first infects the dendritic cells. It infects the dendritic cells. So dendritic cell मध्ये हा व्हायरस मल्टिप्लाय होतो इनिशियली. ओके, आता डेंड्रायटिक सेल असू दे, कोणतीही सेल असू दे, व्हायरस जेव्हा एखाद्या सेलला बाइंड करतो, तर बाइंड करण्यासाठी त्याला काय रिक्वायर्ड असतं? रिसेप्टर रिक्वायर्ड असतं. आपल्याला हे माहिती आहे की व्हायरसचा कोणता पार्ट होस्ट सेलला बाइंड करणार आहे? ग्लायकोप्रोटीन स्पाइक्स, की जे आपण स्ट्रक्चर मध्ये बघितलं. सो ग्लायकोप्रोटीन स्पाइक्स ऑफ डेंग्यू व्हायरस बाइंड्स टू द रिसेप्टर ऑफ or receptor present on the surface of dendritic cells. ओके, मग डेंड्रायटिक सेल सरफेस कोणता रिसेप्टर असतात? तर ऑन द सरफेस ऑफ डेंड्रायटिक सेल DC sign receptor is observed. DC sign receptor is observed. ही रिसेप्टर प्रेझेंट आहे. कुठे प्रेझेंट आहे? डेंड्रायटिक सेल सरफेसवर. व्हायरस आला. नाउ दिस व्हायरस इट बाइंड्स टू दिस रिसेप्टर. तो व्हायरस त्या रिसेप्टरला बाइंड करतो. असं पण म्हटलं जातं की हा व्हायरस जो आहे इट ऑल्सो इन्फेक्ट्स द मॅक्रोफॅजेस. सो इट ऑल्सो इन्फेक्ट्स मॅक्रोफॅजेस. आणि मॅक्रोफॅज कोणते रिसेप्टर असते? तर मॅनोज रिसेप्टर, MR, मॅनोज रिसेप्टर.
सो बघा केअरफुली, मॉस्किटोनं बाईट केलं ह्युमन बीइंग मध्ये, बाईट केल्यानंतर व्हायरस रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर हा व्हायरस काय करतो, फर्स्ट इट अटॅचेस द सरफेस ऑफ डेंड्रायटिक सेल्स अँड मॅक्रोफॅजेस विथ यूज ऑफ इट्स ग्लायकोप्रोटीन स्पाइक्स. आणि बाइंडिंग कशाला होतं, तर रिसेप्टरला होतं. डेंड्रायटिक सेल कोणता रिसेप्टर आहे, तर डीसी साइन रिसेप्टर. आणि मॅक्रोफॅज कोणता आहे, मॅनोज रिसेप्टर, मॅनोज टाइप रिसेप्टर. सो या दोन सेलला किंवा मोस्टली डेंड्रायटिक सेलला तो बाइंड करतो. बाइंड केल्यानंतर हा व्हायरस बाय एंडोसाइटोसिस मेकॅनिझम एंटर्स द डेंड्रायटिक सेल. ओके, एंडोसाइटोसिस माहिती आपल्याला बडिंग इन मेकॅनिझम होता. सपोज ही डेंड्रायटिक सेल आहे, तर या डेंड्रायटिक सेलवर हा व्हायरस इथे बाइंड झाला. फायनली बाय द मेकॅनिझम ऑफ इन्व्हेजिनेशन हा व्हायरस इथे आला आणि फायनली हे मेकॅनिझम, हे मेम्ब्रेन रप्चर होतं आणि व्हायरसच्या अराउंड एक कोटिंग फॉर्म होतं. याला आपण काय म्हणतो, दिस इज कॉल्ड एज एंडोसाइटोसिस. सो वन्स द ग्लायकोप्रोटीन स्पाइक्स दे बाइंड्स टू द रिसेप्टर साइट, the virus is taken inside the dendritic cell by the endocytosis mechanism. So virus आता dendritic cell मध्ये enter झाला. Then these infected dendritic cells they are transported to the lymph node through lymph. म्हणजे lymphatic system मधून हा virus कुठे ट्रान्सपोर्ट केला जातो, तर lymph node मध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो. So virus travels to the lymph node through the lymphatic system. Lymphatic vessel मधून तो virus transmit होतो and finally it reaches the lymph node. Sequence लक्षात ठेवा. Now it has reached the lymph node. एकदा का हा virus lymph node मध्ये आला, that time monocytes and macrophages, some other immune cells like monocytes and macrophages are recruited. त्या ठिकाणी सगळे monocytes and macrophages gather केले जातात, recruit केले जातात. सो एकदा हा व्हायरस लिम्फ नोड मध्ये आला की लिम्फ नोड तिथे कोण येतात, सगळे येतात, मोनोसाइट्स येतात, मॅक्रोफॅजेस येतात त्या साइटला ज्या ठिकाणी व्हायरस आलेला आहे. बट वन्स मोनोसाइट्स अँड मॅक्रोफॅजेस दे अराइज ॲट द पर्टिक्युलर लिम्फ नोड, that time these monocytes and macrophages are also infected by the virus. म्हणजे व्हायरस काय करतो की जे मोनोसाइट्स आलेले आहेत, जे मॅक्रोफॅजेस आले आहेत, त्यांना सुद्धा इन्फेक्ट करतो and start multiplying inside these monocytes and macrophages. ओके, काय झालं बघा, पहिल्यांदा डेंड्रायटिक सेल मध्ये व्हायरस गेला. डेंड्रायटिक सेल मधून तो कुठे गेला, लिम्फ नोड मध्ये, थ्रू लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फ नोड मध्ये आल्यानंतर एकदा व्हायरस इथं आला लिम्फ नोड मध्ये, दॅट टाइम मोनोसाइट्स अँड मॅक्रोफॅजेस आर रिक्रुटेड, ते त्या ठिकाणी गॅदर होतात आणि त्या ठिकाणी आल्यानंतर व्हायरस इन्फेक्ट्स सच मोनोसाइट्स अँड मॅक्रोफॅजेस अँड स्टार्ट्स मल्टिप्लाइंग विदिन देम. व्हायरस या दोन प्रकारच्या सेल मध्ये मल्टिप्लाय होतो. कुठल्या कुठल्या सेल मध्ये, मोनोसाइट्स मध्ये पण मल्टिप्लाय होतो as well as it multiplies inside the other immune cells. So आता या मोनोसाइट्स मॅक्रोफॅजेस इन्फेक्ट झालेले आहेत, व्हायरस हा मल्टिप्लाय होतो. मल्टिप्लाय झाल्यानंतर एकदा का मॅक्रोफॅजेस आणि मोनोसाइट्स इन्फेक्ट झाले, that time large amount of cytokines are secreted. In response to virus infection काय होतं, सायटोकाइन्स रिलीज होतात आणि जेव्हा सायटोकाइन्स रिलीज होतात, that time some non specific symptoms are observed. म्हणजे इथं पहिल्यांदा फर्स्ट ऑनसेट ऑफ फीवर इज ऑब्झर्व. जेव्हा सायटोकाइन्स लार्ज अमाउंट मध्ये रिलीज होणार आहेत, तेव्हा काय होतं, फीवर डेव्हलप व्हायला लागतो. ओके, फर्स्ट सिम्पटम दे स्टार्ट अरायझिंग ॲट दिस पर्टिक्युलर स्टेज. सम अर्ली नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स दे अराइज बिकॉज ऑफ रिलीज ऑफ लार्ज अमाउंट ऑफ सायटोकाइन्स. ओके, सो सायटोकाइन्स रिलीज झाले. सायटोकाइन्स रिलीज झाल्यानंतर फायनली हा जो व्हायरस आहे, दिस व्हायरस it enters the blood system, म्हणजे ब्लड वेसल मध्ये एंटर होतो and through this blood system, through this blood vessel it travels to bone marrow and liver. Okay, so through the आधी कसा ट्रान्सपोर्ट झाला तो, थ्रू लिम्फॅटिक सिस्टीम, पण आता ट्रान्सपोर्ट कसा होणार आहे, थ्रू ब्लड वेसल्स. सो ब्लड मधून जेव्हा व्हायरस हा ब्लड मध्ये एंटर होतो, that condition is called as viremia. So dengue virus causes viremia, means infection of virus into the blood. So finally इथं आता या मोनोसाइट्स आणि मॅक्रोफॅजेस मधून व्हायरस कुठे आला, इट हॅज एंटर्ड द ब्लड, व्हायरेमिया झाला आणि ब्लड मधून तो व्हायरस आता बोन मॅरो आणि लिव्हर मध्ये काय होतो, डिसेमिनेट होतो, स्प्रेड होतो. एक व्हायरस, या डेंग्यू व्हायरस एक इम्पॉर्टंट फीचर असं आहे की इट कॅन यूज मल्टिपल रिसेप्टर. एक टिपिकल रिसेप्टर बाइंड होतो असं नाही, मल्टिपल साइटला मल्टिपल रिसेप्टरला तो बाइंड करू शकतो आणि त्यामुळे मल्टिपल बॉडी ऑर्गन्स कॅन बी इन्फेक्टेड बाय डेंग्यू व्हायरस.
Okay, so it reaches to bone marrow, it reaches to liver and start destroying the cells of bone marrow and liver. म्हणजे तो लिव्हर मध्ये गेला, बोन मॅरो मध्ये ट्रान्सपोर्ट होतो, मग बोन मॅरो मध्ये जाऊन इट शोज सम डिस्ट्रक्टिव्ह ऍक्शन्स, तिथल्या सेल्स तो अफेक्ट करायला लागतो. बोन मॅरो मध्ये जाऊन तो प्लेटलेटला अफेक्ट करायला लागतो, प्लेटलेट सिंथेसिस अफेक्ट करतो, ज्या ऑलरेडी सिंथेसाइज प्लेटलेट्स आहेत त्यांना डिस्ट्रॉय करतो, WBC पण डिस्ट्रॉय करतो. So after the destructive action of this virus into bone marrow, thrombocytopenia is observed. Thrombocytopenia. Bone marrow मध्ये व्हायरस गेला, bone marrow मध्ये जाऊन त्याने डिस्ट्रक्शन स्टार्ट केलं, WBC डिस्ट्रॉय केला, प्लेटलेट्स डिस्ट्रॉय केल्या. जेव्हा प्लेटलेट्सचा नंबर रिड्यूस होतो, जेव्हा प्लेटलेट्स डिस्ट्रॉय होतात, that time the condition is developed and that condition is called as thrombocytopenia. Thrombocytopenia means reduced level or reduced number of platelets. आणि कशामुळे होतं तर व्हायरसने काय केलं की तिथं बोन मॅरो मध्ये प्लेटलेट्स आणि WBC डिस्ट्रॉय केलं. So this occurs in the bone marrow. This condition is called as thrombocytopenia. So thrombocytopenia means reduced level of platelets. Similarly, leukocytopenia is also observed. Leukocytopenia. This is a reduced number of WBCs. So WBC count also reduces, platelet count reduces because of the infection by this virus. Okay. WBCs as well as that is leukocytopenia and thrombocytopenia commonly observed. अशा पद्धतीने हा व्हायरस डिसिमिनेट होतो फ्रॉम वन पार्ट टू अनदर पार्ट आणि अशा पद्धतीने हा व्हायरस मल्टिप्लाय सुद्धा होतो. आणि जेव्हा फायनली तो लिव्हर मध्ये एंटर झाला, बोन मॅरो मध्ये एंटर झाला, इट प्रोड्युसेस लार्ज मास ऑफ व्हायरसेस, लार्ज नंबर ऑफ व्हायरसेस and then it start damaging multiple sites, multiple tissues and organs. आणि त्यामुळे काय होतं की इथं पेन्स डेव्हलप व्हायला लागतात. सो आता व्हायरस मल्टिप्लाय झाला, एस्टॅब्लिश झाला, सक्सेसफुली एस्टॅब्लिश झालेला, फिवर ऑलरेडी डेव्हलप झालेला, आता काही अदर सिम्पटम्स सुद्धा दिसायला लागतात. त्यातलंच एक मेजर सिम्पटम असा आहे की बिकॉज ऑफ डिस्ट्रक्शन पेन्स आर कॉमनली ऑब्झर्व्ड. पेन्स, especially pains in the muscles, pains in the back, in the bones, and these pains, because of these pains, the dengue fever is also called as break bone fever. Dengue fever ला break bone fever असं पण म्हणतात. का म्हणतात break bone fever? Because of extensive pains in the bones. Multiple side ला ठिकाणी तो डॅमेज करत असतो, that because of which pains are developed, tremendous pains are developed, and this condition is called as break bone fever. Okay, so this is how once the virus enters the human cells, then through the dendritic cell it reaches to lymph node where it infects the monocytes and macrophages. Finally, through the macrophages, this virus, once the macrophages are infected, large amount of cytokines are released. At this condition, some early symptoms are observed, and finally, through the blood system, the virus travels to different body parts and establishes, produces large number of virus particles, and then it starts showing some symptoms. Okay, so this is an pathogenesis of dengue virus. आता आपण जे बघितलं की this is how virus multiplies or reproduces inside human being. Okay, so this is the pathogenesis. In the next lecture we will discuss the next part of dengue fever.